संभाजीनगर महापालिकेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी 4 प्रमुख केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या केंद्रावर तब्बल 4,500 पोलीस कर्मचारी तैनात असून प्रत्येक प्रभागातील नियुक्त अधिकारी आणि अंमलदारांना त्यांच्या हद्दीतील मतमोजणी केंद्रावरच उपस्थित राहण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत। गुरुवारी लागू करण्यात आलेले गस्त पथक आणि नाकाबंदी कायम ठेवण्यात आली असून संपूर्ण शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था राबवली जाते आहे। मतदान केंद्रावरील साहित्य जमा होईपर्यंत रात्री उशिरापर्यंत पोलीस अधिकारी केंद्रावर तैनात होते। मतमोजणीनंतर विजय पराभवाच्या पार्श्वभूमीवर वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून संवेदनशील परिसरांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे। शुक्रवारी तब्बल 4,667 पोलीस कर्मचारी तसेच 1,928 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत। याशिवाय SRPFची 1 कंपनी आणि 2 प्लाटूनचे शस्त्रधारी जवान संवेदनशील भागात तैनात असणार आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने मतमोजणी केंद्र परिसरात वाहने, टॅब आणि मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे। दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होण्याची शक्यता असून निकालासाठी संपूर्ण शहरात उत्सुकता आणि तणावाचं वातावरण आहे।